नमस्कार. आज मी प्रियंका रामेश्वर सोनवणे आज आपल्यासमोर विषय घेऊन आलेली आहे की 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस. ज्यांनी क्रांतीची व्याख्या करत असताना सांगितलं की हातामध्ये बंदुका आणि तलवारी घेऊन केलेला रक्तरंजित ओढाव म्हणजे क्रांती नाही, तर या देशातील प्रत्येक अंधकारमय कोपरा हा प्रकाशाने उजळून निघावा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद पोहोचावा हे सांगणारे म्हणजे आमचे भगतसिंग. आज आपण न्यूज बघतो, हे सांगणारे म्हणजे भगतसिंग. आज आपल्याला लोकशाही कधी पाहिजे, लोकशाही कधी पाहिजे, संविधान कधी पाहिजे. आज जर आपल्याला अधिकार मागायचा असेल तर आपल्याला संविधान पाहिजे असते, आणि जर एखाद्या हक्काने अधिकार मागायचा तर संविधान पाहिजे, आणि जर ओळख सांगायची असेल तर आम्हाला धर्म पाहिजे असतो. ही वस्तुस्थिती आपण देशामध्ये समजून घेतली पाहिजे. आज जर एखाद्याची ओळख सांगत असतो तेव्हा ती ओळख धर्माने होते, आणि जर हक्काने अधिकार मागायचा असो तेव्हा आम्हाला संविधान पाहिजे असते. म्हणजे कामापुरतं, सवीपुरतं, सवडीपुरतं संविधान आम्ही वापरत असतो. संविधान ही काही साधारण गोष्ट नाही. बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया. बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया, और इस संविधान की ताकत तो देखो यारो, आज एक चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया. म्हणून संविधानाची ताकद काही छोटी नाहीये, खूप मोठी ताकद आहे. आज या संविधान मधल्या कर्तव्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. आज कायदा सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलिसांना उद्दिष्टपूर्ती प्राप्त करता येईल हे शक्य नाही. कायदे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्यांची नाही, कायदे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्यांची नाही, तर गरज आहे संसद विवेक बुद्धीची, आपल्या पालकांनी नियम पाळण्याची आणि आपल्या मुलांमध्ये उत्तम नागरिक संस्कार घडवण्याची. बरोबर आहे की नाही? आज आपली तरुण पिढी आज म्हणते माझ्या बापांसाठी काय कमवलं नाही रे, तुझ्या आयुष्य जगतोय ना ते तुझ्या बापामुळे तू जगतोय. आज आपण बापाने काय कमवलं नाही रे. आज आपलं वय किती? 20-22 वर्ष. आपल्या बापाचं वय किती? साधारण 30-40 वर्ष. अवघे 30 वर्ष उरले. अवघे 30 वर्ष असं जगा की आपला बाप म्हणला पाहिजे, स्वाभिमानानं अभिमानानं म्हटलं पाहिजे काय कमवलं माझ्या पठ्ठ्याने, आणि काय बागली माझी मुलगी, आणि काय कमवलं माझ्या मुलीने. तर खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्य जगलात. म्हणून म्हणू नका की माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी काय कमवलं. या बोलण्यात अर्थ नाही. आज आपण बघतो, सांगायला फार दुःख होतं, काश्मीरमध्ये तुम्हाला जीवन जगायचं असेल ना तर सांगायला फार दुःख होतं. काश्मीरमध्ये पुलवामा हमल्यामध्ये ज्यावेळेस संकट आलं होतं देशावर, पुलवामा हमल्यामध्ये आपले भारताचे शहीद झाले होते. त्यावेळेस एक व्यक्ती भारत मातेसाठी लढत होता. ज्यावेळेस तो भारत मातेसाठी लढत होता ना तर त्याची लढताना तो शहीद झाला. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले होते, आणि त्या सीमेवरती अनेक सैनिक होता. काही सैनिकांनी त्याच्या देहाचे तुकडे जमा केले आणि त्याच्या आईजवळ नेले, आणि त्याच्या आईला म्हणाले, आई तुमचा मुलगा हा भारत मातेसाठी शहीद झाला ना, तर त्याचे तुकडे आम्हाला अर्धे सापडले, त्याचे देहाचे तुकडे आम्हाला अर्धे सापडले, आणि अर्धे तुकडे आम्हाला सापडले नाही. त्याचे तुम्ही देहाचे तुकडे घ्या आणि त्याचा अंतिम संस्कार करा. त्यावेळेस ती आई काय म्हटली बघा, तर ती आई म्हटली, ज्यावेळेस माझा मुलगा सीमेवरती भरतीला आला होता, ज्यावेळेस माझा मुलगा सीमेवरती भरतीला आला होता तर तुम्ही त्याला भरती करून घेतलं, आणि आज माझ्या मुलाच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, त्याचं हे अर्धशरीर घेऊन मी काय करू. ती आई होती. आई बोलेल, रागवेल, एखाद्या वेळेस मारेल, परंतु ती आईचं प्रेम असतं. तर ती आई काय म्हटली बघा, तर ती आई म्हटली, माझा मुलगा ज्यावेळी जन्माला आला होता ना त्याचं मी पालनपोषण केलं होतं ना, तर तो देवाने मला दिलं, आणि त्याला मी पाठवलं होतं ना सीमेवरती भरती करण्यासाठी, तर तो भारत मातेचा होता. तो मला देवाने दिला, तो भारत मातेचाच होता, आणि तो भारत मातेलाच घेतला. म्हणून मुलगा माझा होता म्हणून मी रडणार, यात असं काही नाही. तो देवाचा होता, तो देवाने मला दिला, आणि तो देवानेच घेतला. आपण म्हणू शकतो आपल्या जीवनात काहीतरी करायचं ना मुलांना, आपल्या जीवनात काहीतरी करायचं ना. आयुष्यातली फक्त 2 वर्ष, आयुष्यातली फक्त 2 वर्ष जगा. आयुष्यातली फक्त 2 वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी जगा. आयुष्यातली फक्त 2 वर्ष स्वतःला गाडून घ्या, पळून घ्या, आपल्या आयुष्याच्या ध्येयासाठी समर्पित करा. फक्त 2 वर्ष, जास्त नाही मागत आपण. आयुष्यातली जर सुरुवातीची 2 वर्ष तुम्ही गाढवासारखी मेहनत केली ना तर आयुष्यभर राजासारखं जगा. परंतु जर सुरुवातीचे 2 वर्ष राजासारखं जगलात ना तर आयुष्यभर गाढवासारखं मेहनत करा. बरोबर की नाही? म्हणून फक्त 2 वर्ष. आम्ही म्हणत नाही की तुम्ही जास्त वर्ष द्या, फक्त 2 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये राजासारखं जगण्यासाठी व्यतीत करून टाका. सांगायला दुःख होतं, परभणीचा शुभम मुस्तापुरे शहीद झाला होता. ज्यावेळेस परभणीचा शुभम मुस्तापुरे शहीद झाला होता ना त्याची डेड बॉडी सुद्धा त्याच्या आईजवळ नेण्यात आली, आणि त्याच्या आईला म्हणण्यात आलं, आई तुमचा मुलगा हा भारत मातेसाठी शहीद झाला, त्याची डेड बॉडी आम्ही आणली, याचे तुम्ही अंतिम संस्कार करा. त्यावेळेस ती आई काय म्हटली असेल,
बाकीचे सैनिक म्हटले, आई तुमचा मुलगा भारत मातेसाठी शहीद झाला, तुम्हाला किती लाख रुपये पाहिजे? 10 लाख पाहिजे की 25 लाख पाहिजे? ती आई अशी म्हटली असती, मला 60 लाख द्या, मला 70 लाख द्या. परंतु ती आई अशी म्हटली नाही, तर ती आई काय म्हटली बघा. ती आई म्हटली, माझा मुलगा हा भारत मातेसाठी शहीद झाला ना तर होऊ दे, परंतु माझ्या मुलगाला सुद्धा, दुसऱ्या छोट्या मुलाला सुद्धा तुम्ही सीमेवरती घेऊन जा आणि त्याला सुद्धा भारत मातेची सेवा घडून द्या. अशी आई होती. जीवन जगायचं असेल ना, जीवनामध्ये आलात ना तर भारत मातेसाठी जगा. काय असेल हो त्यांच्या नशिबामध्ये, काय असेल, हो ते सीमेवरती असतात, सीमेवरती ते लढतात. घरी त्यांची आई असते. 4-5 वर्षानंतर आपल्या मुलाची भेट आपल्या आईसोबत होणार होती, आपल्या आईची भेट आपल्या मुलासोबत होणार होती. एक मुलगा सीमेवरती लढत असतो, आपल्या आईला फोन करतो, आई दिवाळी आली ग, मला गावाकडे यायचंय. आई खुश होते, कारण आईला 5 वर्षानंतर आपला मुलगा भेटणार होता आणि आपल्या मुलाला 5 वर्षानंतर आपली आई भेटणार होती. त्यावेळेस दोघं अत्यानंद होते. आई मुलगा म्हणतो मी येणार आहे, आई म्हणते पटकन ये. बाळ तू कधी येणार आहे, तुझ्यासाठी जेवायला मी काय काय करू? त्यावेळेस मुलगा म्हणतो, आई मी दिवाळीला येणार आहे, ताईला बोलून घे. गेले 4 दिवस 4 वर्ष झाले मी ताईच्या हाताने दिवाळी केली नाही, आता ताईला बोलून घे, मी ताईच्या हाताने ओवाळणार आहे. घरातले सगळे अत्यानंद होते, घरामध्ये आनंद होता, मुलगा येणार होता, आई खुश होती. आई स्वयंपाक म्हणते, आई म्हणते मुलाला, बाळ तुझ्यासाठी फराळ पाणी मी काय करू रे? कारण आईला आपली मुलगा भेटणार होता आणि एका बहिणीला तिचा भाऊ भेटणार होता आणि एका भावाला त्याची बहीण भेटणार होती. ज्यावेळेस मुलगा आपल्या आईला फोनवर बोलत होता, त्यावेळेस तो सीमेवरती लढत होता आणि सीमेवरती बोलता बोलता त्याच्या तोंडातून शब्द आला, आई ग. शेवटचा आई ग हा शब्द आला आणि त्याचं बोलणं थांबून गेलं. आईला वाटलं माझ्या बाळाला अचानक असं काय झालं असेल, त्याचं बोलणं थांबून गेलं. आई शांत झाली. घरामध्ये शांततेचं वातावरण होतं. आईने फोन ठेवला आणि घरात शांततेचं वातावरण असल्यानंतर आई खाली बसली. आई म्हणली, आता माझ्या बाळाचा मला फोन आला होता, अचानक असं काय झालं असेल का माझ्या बाळाचा फोन थांबला, नेमकं घडलं काय असेल? आईच्या फोनावरून त्याच्या बाळाला बोलत होती ना, त्या फोनावरूनच फोन आला, फक्त 10 मिनिटांवर का. आणि आईने ते फोन उचलला. आई तुमचा मुलगा हा भारत मातेसाठी शहीद झाला. जरा विचार करा, काय वाटलं असेल त्या आईच्या अंतःकरणाला आणि काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतःकरणाला. म्हणून जो खुद के लिए रोता है वो खुद गर्ज होता है, जो खुद के लिए रोता है वो खुद गर्ज होता है, जो भगवान के आगे रोता है वो भक्त होता है, और जिसके शहीद होने पे सारा जग रोता है वो सच्चा देशभक्त होता है, सच्चा देशभक्त होता है. आपण म्हणू, भारत माझी जन्मभूमी, विचारांची कर्मभूमी. भारत माझी जन्मभूमी, विचारांची कर्मभूमी. सह्याद्रीच्या निधड्या छातीने भरलेली, स्वतःची स्वातंत्र्य आणि संस्कृती असलेली ही माय आहे माझी. नद्या खोऱ्या अशा विविधतेने नटलेली. भारत देश हा कधीतरी सोन्याचा गोळा होता, विदेशियांचा याच्यावर कायमच डोळा होता. आले होते इंग्रज, सुटबुट घालून राहिले उभे भारतात. केला विचार टाकू वाटलं. भारतात एकी ही दिसत नव्हती समाजात. त्याच्याकडे पैसा, तो जुळवी त्याच्या कार्य. लोकसंख्येच्या पाठी लावली दारिद्र्याने काठी, माणूस जनावर बनू लागला या टिचभर पोटासाठी. इंग्रज मग फेकू लागले तुकडे. भारतीयांना कळत नव्हतं, इंग्रज मग फेकू लागले तुकडे. आकडा धरला, हा फेकला गेला त्यांच्या ताब्यात. पाऊलपासून हा भारतीय माणूस घेतला त्यांनी आपल्या ताब्यात. मग त्यांच्या आचार आणि विचारांचा चांगलाच झाला गुंता. तिला धोका हा त्यानेच स्वतःला म्हणतो पोशिंदा. आता काय जिकडे तिकडे होता अन्याय, पैशासाठी मुठली माय, कोण कुठं कसं वागतं काय सगळ्यांनीच केली हाय हाय. मग काय उभे राहिले रणांगण, लढले आमची योद्धा, पण कुठेही जातीचा मांडला नव्हता मुद्दा. लढले वीर, लढले छत्रपती, प्रत्येक जण लढला फक्त आपल्या मातीसाठी. आंबेडकरांनी दिला होता समानतेचा धडा, बुद्धाच्या नावाखाली शांततेचा लढा. जिकडे तिकडे चालू होती विचार आणि तलवारींची धार, जिकडे तिकडे चालू होती विचार आणि तलवारींची धार. म्हणून तर उघडले हे स्वातंत्र्याचे दार, म्हणून तर उघडले हे स्वातंत्र्याचे दार. धन्यवाद.